नवरात्रीचा 9वा दिवस नवमी हा सिद्धिदात्री देवीला समर्पित असतो. सिद्धिदात्री देवीचे रूप. सिद्धिदात्री देवी ही 4 हातांची आहे. एका हातात चक्र, दुसऱ्या हातात गदा, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात कमळ आहे. तिचे वाहन सिंह असून कधीकधी ती कमळावर विराजमान दिसते. तिचा स्वभाव शांत, करुणामय व प्रसन्न आहे. सिद्धिदात्री देवीचे महत्त्व. सिद्धींची अधिष्ठात्री. सिद्धिदात्री देवी सर्व प्रकारच्या 8 सिद्धी अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशत्व व नवनिधी प्रदान करणारी आहे. सर्व मनोकामना पूर्ण करणारी. भक्तांच्या अंतःकरणातील इच्छा पूर्ण करून त्यांना समाधानी करते. ज्ञान व बुद्धीची देवी. साधकाला ज्ञान, विवेक व आत्मज्ञान देऊन त्याचा अज्ञानाचा अंधकार दूर करते. भयाचा नाश करणारी. भक्तांच्या जीवनातील अडथळे, संकटे व भीती दूर करून शांती प्रदान करते. संपूर्ण देवी स्वरूपाची प्राप्ती. नवरात्रीच्या 9व्या दिवशी साधकाला देवीच्या सर्व रूपांची अनुभूती होते. पुराणानुसार जेव्हा भगवान शिवाने पार्वतीला अर्धांगिनी रूप दिले तेव्हा त्या अर्धनारीश्वर रूपात सिद्धिदात्री देवी त्यांच्यात वास करू लागल्या. तिनेच ब्रह्म, विष्णू आणि महेश यांना सिद्धींचे वरदान दिले. तिच्याच कृपेने विश्वाची निर्मिती व पालनकार्य सुरळीत झाले. 9व्या दिवशी कन्यापूजन म्हणजे कन्याभोजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. देवीला लाल किंवा जांभळा फुलांचे अर्पण केले जाते. उपासक उपवास, ध्यान व मंत्रजप करून सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करतात. म्हणून नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची उपासना केल्याने भक्ताला सर्व सिद्धी, समृद्धी, ज्ञान आणि मोक्ष यांची प्राप्ती होते.